जय जय रघुवीर समर्थ। मित्रांनो, क्षमा ही एकच गोष्ट अशी या जगात आहे जी पापाचे रूपांतर पुण्यामध्ये करू शकते आणि क्षमा केल्याने भूतकाळ तोच राहतो, पण भविष्यकाळ मात्र सोनेरी बनवतो। अडचणी आयुष्यात नव्हे तर त्या मनात असतात आणि ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल। अडचणीवर लक्ष केंद्रित न करता त्या अडचणी सोडवण्यावर लक्ष केंद्रित करा। मित्रांनो, दोन गोष्टी कधीच संपू देऊ नका। पहिली गोष्ट म्हणजेच मनाचं बालपण आणि दुसरी गोष्ट म्हणजेच अंतःकरणातलं देवपण। कारण हे संपलं की माणूसच संपला असं समजून जा। म्हणूनच आपल्या मनामध्ये भक्तीविषयी, परमार्थाविषयी प्रेम असलं पाहिजे आणि परमेश्वराचं नामस्मरण आपण नक्कीच करत राहिलं पाहिजे। मित्रांनो, काही गोष्टी या कष्टानेच मिळत असतात, तर काही गोष्टी प्रार्थना करून ईश्वराला शरण जाऊन त्यांच्या कृपेने साध्य करून घ्यायच्या असतात। पूर्ण प्रेमाने आणि क्षमतेने आपले कार्य व सधर्म केल्यानंतर बाकी सर्व त्यांना नियतीवर सोपा आणि त्यानंतर तो परमेश्वर जे काही फळ देईल ते सुखाने आपण भोगावं। यातूनच खरे समाधान आपल्या जीवनात लाभत असते आणि तेच आपले समाधानही असते। म्हणूनच मित्रांनो, कधीच भक्तीचा मार्ग सोडू नका आणि कधी कोण काय सांगेल त्याच्यावर विश्वास ठेवू नका। फक्त आयुष्यात त्याच व्यक्तीवर विश्वास ठेवा जो तुमच्या अंतःकरणातील या तीन गोष्टी नक्कीच जाणतो। पहिली गोष्ट म्हणजेच आपल्या हसण्यामागील दुःख, दुसरी गोष्ट म्हणजेच रागवण्यामागील प्रेम आणि तिसरी गोष्ट म्हणजेच आपल्या शांत राहण्यामागील कारण। या तीन गोष्टी ज्याला माहीत असतात ना, तोच आपला खरा सखा असतो, तोच मित्र आणि तोच प्रियकर असतो। मित्रांनो, चूक ही चुकूनच होते। ते कितीही खरं असलं तरी काही चुका अशा असतात ज्यांची शिक्षा आपल्याला आयुष्यभर भोगावी लागते। चर्चा आणि आरोप हे नेहमी यशस्वी होणाऱ्या व्यक्तीच्या नशिबात असतात आणि तुमच्या विजयाची चाहूल तुमच्यापेक्षा तुमच्या विरोधकांना पहिल्यांदा लागत असते। म्हणूनच जग काय म्हणतं यापेक्षा आपलं अंतर्मन आपल्याला काय म्हणतं हे खूप महत्त्वाचं आहे आणि त्याच्याकडेच आपण लक्ष दिलं पाहिजे। आपलं जे अंतर्मन म्हणत असेल तीच गोष्ट खरी असते, तेच आपल्याला अंतर्मन काहीतरी सांगत असतं। म्हणूनच त्याचं सुद्धा तुम्ही नक्कीच ऐकत चला। मित्रांनो, दुसऱ्यांच्या ताटातलं हिसकावून घेण्यात काहीच शान नाही, तर कोणाला आपल्या ताटातलं देण्यात खरं समाधान आहे। ही नियती आहे की हिसकावून घेणारा कधीच सुखी होत नाही आणि वाटून खाणारा माणूस कधीच दुःखी होत नाही। समर्थ म्हणतात, अरे तू काळजी कशाला करतोस, तू एक पाऊल पुढे टाक, बाकीची 99 पावले मी स्वतः टाकेन, तुलाच मी मार्ग दाखवेन। म्हणूनच मित्रांनो, फक्त समर्थांच्या वचनावर विश्वास ठेवून आपण जीवनामध्ये प्रगती करत राहायचं आहे। समर्थांवर विश्वास ठेवला तर समर्थ आपला विश्वासघात कधीच करत नाहीत। समर्थ म्हणतात, बाळा कोण कसं वागतो याची चिंता तू करू नकोस, कारण जो तो प्रत्येक जण त्याच्या स्वभावानुसार वागतो। तू लक्ष ठेवू नकोस, कारण अशा लोकांना समजवण्यात काहीच अर्थ नाही। अशा लोकांना समजवता समजवता तू आयुष्यात मागे राहशील आणि तू स्वतःची तुलना दुसऱ्यांशी करू नकोस। तसं केलंस तर तू स्वतःचा अपमान करतो असं होऊन जाईल। तू निश्चिंत पुढे जा, आम्ही आहोत तुझ्यासोबत आणि तू तुझे कर्म व्यवस्थित करत जा। आपलं कुठं चुकत तर नाही ना हे वेळोवेळी तपासत जा। वाटा सापडत जातील, आपण शोधत जायचं, माणसं बदलत जातील, आपण स्वीकारत जायचं, परिस्थिती शिकवत जाईल, आपण शिकत जायचं, येणारे दिवस निघून जातील, आपण ते क्षण जपत जायचं आणि विश्वास तोडून अनेक जण जातील, आपण फक्त सावरत जायचं। प्रसंग परीक्षा घेत जाईल, आपण क्षमता दाखवत जायचं आणि आपली क्षमता ही समर्थांना माहीत आहे आणि ते त्याच प्रकारे आपल्याला तेवढ्याच प्रकारची संकटे आपल्याकडे येत असतात, जेवढ्या संकटांना आपण स्वतः सामोरे जाऊ शकतो। मित्रांनो, आपल्या नशिबात जेवढं असेल तेवढंच आपल्याला त्रास हा आपल्या कर्माप्रमाणे होणारच आहे। म्हणूनच समर्थ म्हणतात,
सहज मिळून जाईल इतकं सोपं काहीच नसतं. जेव्हा वेळ येईल तेव्हा ते नक्कीच भेटतं, पण त्यावेळी ते विचार न करता आपल्याला स्वीकारता आलंच पाहिजे. आयुष्य खूप सुंदर आहे आणि ते आणखीन सुंदर बनवणं फक्त तुझ्याच हातात आहे आणि ते आपण नक्की सुंदरही म्हणू शकतो. म्हणून समर्थ म्हणतात की झालंय ते चांगल्यासाठीच झालंय. जे काही होत आहे ते चांगल्यासाठीच होत आहे आणि पुढे जे काही होईल ते पण चांगल्यासाठीच होईल. म्हणूनच तुम्ही त्याचं टेन्शन कधीच घेऊ नका आणि मनाला कधीही दुखवू नका. समर्थ म्हणतात तुझे कर्मच तुला तारून नेतील आणि तुझेच कर्म तुला मारतील सुद्धा. म्हणून तुझे कर्म तू कसे करायचे हे तुलाच ठरवायचं आहे आणि ते कर्म आपण जर का चांगले केले आणि नक्कीच आपल्यासोबत सुद्धा नक्कीच चांगलं होईल. मित्रांनो, मृत्यूनंतरचं एक कडू सत्य आहे. पत्नी फक्त दरवाजापर्यंत असते, समाज हा स्मशानापर्यंत असतो, पुत्र अगदी दारापर्यंत. फक्त आणि फक्त आपले कर्मच हे मोक्षापर्यंत आपल्या सोबत असतात. मित्रांनो, जीवन ही एक यात्रा आहे आणि ज्याचं अंतिम गंतव्य स्थान नाही. फक्त प्रवास हा महत्त्वाचा आहे आणि तो प्रवास आपण अगदी आनंदाने पार पाडायचा आहे आणि आनंदाने करायचा सुद्धा आहे. म्हणूनच ना जन्म आपल्या हाती आहे ना मृत्यू आपल्या हाती आहे. मग जन्म आणि मृत्यू यांच्यातला प्रवासच आपल्या हाती कसा काय असू शकतो. मित्रांनो, आणि जे काही नशिबात आहे ते आपल्याला नक्कीच मिळणार आहे आणि त्यापेक्षा अधिक आपल्याला काहीच मिळत नाही. नक्कीच तुम्हाला समर्थ भरपूर काही देतील. फक्त समर्थांच्या नामस्मरणात राहा. वेळ सगळ्यांवर येते आणि वेळ सगळ्यांची देखील येते. या 2 वाक्यात नक्कीच भरपूर मोठा अर्थ दडून बसलेला आहे. म्हणूनच मित्रांनो, वेगापेक्षा दिशा महत्त्वाची आहे. जर का दिशा योग्य नसेल तर त्या वेगाचा काहीच उपयोग होत नाही. म्हणूनच तुम्ही आयुष्यात चांगल्या दिशेला जाणं खूप महत्त्वाचं आहे. मित्रांनो, प्रत्येक वेळेस योग्य रस्त्याने जाणं हे योग्य नसतं. म्हणूनच आपण कधी कधी दुसऱ्या रस्त्याने सुद्धा जायला हवं आणि प्रत्येक रस्त्याचा अनुभव आपल्याला नक्कीच जीवनात घ्यायला हवा. समर्थ म्हणतात तुझ्या प्रत्येक संघर्षाची कहाणी लिहिली जाईल. तुझ्यासोबत जरी कोणी नसेल तरी तुझ्यासोबत मी कायम उभा आहे. मित्रांनो, जेव्हा तुम्ही जबाबदारीच्या तळ्यात पडाल तेव्हा पोहायला आपोआप आपण शिकून जाल आणि तेव्हा आपल्याला कळेल की आपल्याला काय गोष्टी मिळत होत्या आणि आपण किती छान राहत होतो. ज्ञानाच्या आधारे केलेला अंदाज कधी कधी चुकीचा असू शकतो, पण आलेला अनुभव कधीच चुकीचा नसतो. कारण मित्रांनो, अंदाज आपल्या मनाने केलेली एक कल्पना असते आणि अनुभव आपल्या जीवनातील सत्य असतं. ज्ञान असेल तर शब्द समजतात आणि अनुभव असेल तर अर्थ नेहमी समजत असतात. म्हणूनच देणारा देत असतो, घेणारा घेत असतो. काय चांगलं काय वाईट तो सर्व काही पाहत असतो आणि ते फक्त आपल्याला नक्कीच बघत राहायचं आहे आणि आपल्याला परमेश्वराची भक्ती करत राहायचं आहे. मित्रांनो, माणसाने समोर बघायचं की मागे बघायचं यावर पुष्कळ सुखदुःख अवलंबून असतं. म्हणूनच मागच्या आठवणी काढत बसू नका. फक्त पुढचा भविष्याचा विचार करा. जाणीव असल्याशिवाय माणसाला मायेचा झरा फुटत नाही, एवढं मात्र निश्चित खरं आहे. म्हणूनच तुला घडवायचं तसं घडव हे विठ्ठला. या मोहाच्या जाळ्यातून तोच सोडव विठ्ठला. आणि हे मोहाचं जाळं खूप मोठं आहे. यातून तुम्ही गुंतागुंतीचा खेळ खेळाल आणि एक दिवस हे जीवन सोडून नक्की सगळ्यांना जायचंच आहे आणि इथे प्रत्येकाला 100% जायचंच आहे. म्हणूनच माणसाने नेहमी आनंदाने जगायचं आणि आनंदाने आपल्या मनाप्रमाणे प्रत्येक गोष्ट करायची आहे. कोणी नाही मिळालं म्हणून नशिबाला कोसायचं नसतं. मी अनुभवलंय, काही ना मिळून सुद्धा काही मिळत नसतं. आणि शेवटी एक गोष्ट लक्षात घ्या, एकाला चमकवण्यासाठी दुसऱ्याला झिजावं लागतं. मित्रांनो, काही मिळवायचं म्हणल्यावर सुद्धा काहीतरी सोडावं लागत असतं. जिंकण्यासाठी सुद्धा आधी हरावंच लागतं. वर्तमानात रमायचं म्हणल्यावर आधी भूतकाळाला पुसावं लागतं
आणि स्वर्ग पाहण्यासाठी सुद्धा अगोदर मरावंच लागतं. आयुष्याची ही लढाई सर्वांची सारखीच आहे. इथं जगण्यासाठी सुद्धा रोज नक्कीच मरावं लागतं. म्हणून तुझ्यात आणि माझ्यात फरक काय आहे तुला माहिती आहे का? तुला सिद्ध करायचं आहे आणि मला फक्त समजून सांगायचं आहे. बस एवढाच फरक असतो. म्हणूनच मित्रांनो, थकायचं नसतं तर लढायचं असतं, पडायचं नसतं तर जिद्दीने उभं राहायचं असतं. आणि आयुष्य आहे इथे मरायचं नसतं, फक्त जगत राहायचं असतं. आणि हा काळ आपल्यासाठीच आला आहे आणि तो आपल्याला निभवायचा आहे. याच्यावरच फक्त आपण विश्वास ठेवायचा असतो. म्हणूनच चांगल्या गोष्टी घडत नसतात, त्या घडवाव्या लागतात. त्यासाठी योग्य वेळी योग्य ते निर्णय घ्यावे लागतात. आणि केलेले उपकार, दिलेला शब्द आणि उपयोगी पडलेली माणसं जीवनात मात्र कधीही विसरायची नसतात. म्हणूनच नाती ही इलेक्ट्रिक करंट सारखी असतात. चुकीची जोडली तर आयुष्यभर झटके आणि योग्य जोडली तर तुमचं पूर्ण आयुष्य प्रकाशमय करून टाकतील. म्हणूनच प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता आणि कमतरता या दोन्हीही असतात. फरक फक्त इतकाच आहे, जो पारखून बघतो त्याला गुणवत्ता दिसते आणि जो तपासून बघतो त्याला कमतरता दिसते. मित्रांनो, कितीही मोठा पाठिंबा असला तरी यशस्वी तोच होतो ज्याच्या रक्तात जिंकण्याची हिंमत आणि लढण्याची धमक असते. म्हणूनच यशाचा उत्तम मार्ग म्हणजेच अजून एकदा प्रयत्न करणे आहे. आणि ते प्रयत्न तुम्ही केलेच पाहिजेत, तर नक्कीच जीवनात तुम्ही यशस्वी होणार. म्हणूनच जर पाहिलेले स्वप्न पूर्ण होत नसतील तर तुमचे तत्व बदलण्यापेक्षा तुमच्या कामाची पद्धत बदला. कारण झाडे नेहमीच आपली पानं बदलतात, मूळ कधीच बदलत नाहीत. मित्रांनो, संकट टाळणं माणसाच्या हाती नसतं, पण संकटांचा सामना करणं त्यांच्या हातात नक्कीच असतं. म्हणूनच न हारता, न थकता, न थांबता प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधी कधी नशीब सुद्धा झुकत असतं. म्हणूनच वेळ आणि व्यक्ती निघून गेल्यावर झालेली जाणीव ही व्यर्थ असते. मित्रांनो, प्रसिद्धी ही अशी बाब आहे जी कितीही मिळाली तरी माणसाची तहान कधीच भागत नाही. म्हणूनच आपल्याला जेवढी प्रसिद्धी मिळाली आहे तेवढीच भरपूर असावी आणि आपण त्यात समाधान मानलं पाहिजे. मित्रांनो, आयुष्य हा एक मोठा शिक्षक आहे. तो आपल्याला यश आणि अपयश या दोन्हींचा सामना कसा करावा हे शिकवत असतो. पण तुमच्या अपयशातून शिकून तुमच्या यशाची उंची नव्याने तुम्ही गाठली पाहिजे आणि यश हे तुम्हाला मिळणारच आहे. म्हणूनच भित्री माणसे मरण्यापूर्वी अनेकदा मरतात, पण शूर माणसे एकदाच जन्मतात आणि फक्त एकदाच मरत असतात. म्हणूनच जिद्द पण अशी ठेवा की नशिबात नसलेल्या गोष्टी सुद्धा तुम्हाला मिळाल्या पाहिजेत. मित्रांनो, सिंह बनून जरी जन्माला आलं तरी स्वतःचं राज्य स्वतःच मिळवावं लागतं. या जगात नुसतं डरकाळीला कधीच महत्त्व नसतं. मित्रांनो, एका मेणबत्तीने तुम्ही हजारो मेणबत्ती उजळवू शकता. आणि आनंदाची गोष्ट अशी आहे की तुम्ही जितका आनंद वाटाल तितका तो वाढेल. आणि आनंद हा वाटल्याने कधीच कमी होत नाही, तो नेहमी वाढत जातो. जर तुम्हाला सर्व लोकांना खुश ठेवायचं असेल तर तुम्ही सतत आनंद वाटत राहिला पाहिजे. मित्रांनो, समुद्रात कितीही मोठं वादळ आलं तरी समुद्र आपली शांतता कधीच सोडत नाही. तो शांत आणि स्थिर असतो. म्हणूनच वेळ तुमची आहे, हवं तर त्याला सोनं बनवा किंवा स्वप्न बघत झोपेत व्यर्थ करा. हे ठरवायचं फक्त तुम्हालाच आहे. तुम्हाला जीवनात चांगल्या गोष्टी करायच्या आहेत की असं जीवन व्यर्थ घालवायचं आहे? मित्रांनो, कमेंट करून मला नक्की सांगा. जीवनात अडचणी फक्त त्यांनाच येतात जी माणसं जबाबदारी स्वीकारायला तयार असतात आणि ते जबाबदारी स्वीकारण्यात कधीच हारत नसतात. एकतर ते जिंकतात किंवा मग ते जीवनामध्ये भरपूर काही गोष्टी शिकत देखील असतात. मित्रांनो, कधीच कोणी हारत नसतं, प्रत्येकजण जिंकत असतं आणि प्रत्येकजण इथे जिंकायला सुद्धा आलाय. म्हणूनच तुम्ही कुणाशी कम्पेअर करू नका. आपण आपलं जगायला शिका आणि टेन्शन घेऊ नका. दुसरी गोष्ट म्हणजेच ज्या गोष्टींनी तुम्हाला त्रास होतो त्या गोष्टी दुर्लक्ष करायला शिका. दुर्लक्ष करायला शिकलं
की टेन्शन आपोआप कमी व्हायला चालू होतं आणि आपल्याला टेन्शन कोणत्याच गोष्टीचं यायला नको, कारण आपल्या पाठीमागे एवढे चांगली लोक असताना सुद्धा आपण कशाला टेन्शन घ्यायचं. म्हणूनच जेवढं एकट्याने संघर्ष कराल ना, तेवढंच तुम्ही ताकदवान बनाल आणि अजिबात कोणाच्या विश्वासावर बसू नका. मित्रांनो, स्वतःची ढाल स्वतः फा आणि स्वतःच्या जोरावरच तुमचं अस्तित्व उभं करा. नक्कीच तुम्ही खूप मोठे व्हाल आणि तुम्हाला नक्कीच मोठा विजय मिळेल अशी मी समर्थांकडे मागणी करते आणि तुमच्या पाठीमागे समर्थांचा हात राहो हीच समर्थांच्या चरणी प्रार्थना. जय जय रघुवीर समर्थ. तर प्रेमळ भक्तांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. तसंच ती घंटी देखील वाजवायला विसरू नका, जेणेकरून आपल्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. जय जय रघुवीर समर्थ. धन्यवाद.